नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळेजण? हसत राहा, खेळत राहा, अभ्यासात व्यस्त राहा आणि मस्त राहा. पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे जिल्हेवार स्टडी चेंजिंग द वे ऑफ स्टडी या मराठी यूट्यूब चॅनलवर. आणि मागील व्हिडिओमध्ये आपण 9वीचा जे काय पहिलं 1.1 च्या नंतर 1.2 हे व्यवस्थित एक्सरसाइज आपण संपवलेले आहेत. आता पुढील पेजवर पेज क्रमांक 7 वर तुम्हाला बघायचं आहे. चला तर मग तुम्ही सुद्धा तुमच्यासोबत पुस्तक ठेवा आणि मी माझ्याजवळचं जे पुस्तक आहे ते सुद्धा तुमच्या पुढे ठेवतो. या तुमच्या पुस्तकावर जे काय आपल्याला दिले ते व्यवस्थित आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. पेज क्रमांक 7 वर आपल्याला काय दिलं? वेन डायग्राम. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल किंवा दिसत नसेल, तुम्ही तुमचं पुस्तक घेऊन बघा आणि मी जे वाचवायलो ते सोबत सुद्धा तुम्ही वाचवायचंय. वेन डायग्राम. आता हे वेन डायग्राम काय आहे, आपल्याला काय बघायचंय आणि आपल्याला काय समजून घ्यायचंय. सर्वात अगोदर तर जसं पुस्तक सांगते तसं अगोदर समजून घेऊ, नंतर आपल्याला काय बोलता येते ते नंतर बघू. पुस्तकामध्ये काय दिलंय? वेन डायग्राम मध्ये ब्रिटिश लॉजिशियन जॉन वेन वॉज द फर्स्ट टू यूज क्लोज फिगर टू रिप्रेझेंट द सेट्स. म्हणजे जे काय आपण संच शिकलो, कोणते संच होते? सिंगलटोन सेट, एम्प्टी सेट, फायनाईट सेट, इनफायनाईट सेट, असे 4-5 प्रकार आपण सेटचे शिकले. त्यामध्ये त्या सेटला एखाद्या डायग्राम मध्ये बंद करून ठेवायचं असेल तर त्यासाठी कोणती डायग्राम लागते? वेन डायग्राम लागते असं आपल्याला बोललंय. कोणी सांगितलंय? जॉन वेन ह्या शास्त्रज्ञांनी सांगितलंय. मग तिथे पुढे एक उदाहरण दिलंय, ते उदाहरण आपल्याला सुद्धा बघायचंय. काय दिलंय? लेट अस अंडरस्टँड द यूज ऑफ वेन डायग्राम फ्रॉम द फॉलोइंग एक्झाम्पल. दॅट इज ए इज अ सेट ऑफ 1 2 3 4 5 असा संच दिलाय आणि त्या 1 2 3 4 5 हा संच आपल्याला लिहायला सांगितले. आता काय झालं पुस्तकातलं, आता आपल्याला काय बोलता येते? समजा जो तुमचा 9वीचा वर्ग आहे, तुमची शाळा आहे, त्या शाळेमध्ये 9वीच्या वर्गामध्ये फक्त ज्या मुलींना, आता 9वीच्या वर्गामध्ये त्यातल्या त्यात मुली, ज्या मुलींना रांगोळी सर्वोत्तम काढता येतात, चांगल्या काढता येतात, अशा मुलींचा संच आपल्याला सांगायचा आहे. आणि त्याला आपण नंबर दिले, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर. राईट. मग आता आपल्याला काय करायचंय? तुमची शाळेचं ग्राउंड आहे, त्यामध्ये या मुली सर्व मिक्स असतील. आपण काय करणार? जे 300-350 तुमच्या शाळेतले मुलं मुली 5वी वर्ग 6वी वर्गाचे सर्व मुलं मुली असतील, त्यांच्यामधून या 5च जणांना आपल्याला थोडंसं सेपरेट बाजूला घ्यायचंय. थोडंसं त्यांना सांगायचंय की तुमची स्पर्धा आहे, तुम्ही थोडंसं बाजूला या. मग आपण काय करतो? एक छोट्याशा आपलं मोठं जे शाळेचं ग्राउंड असते, त्या ग्राउंडमध्ये छोटंसं एका कोपऱ्यामध्ये यांना काय म्हणतो? तुमची रांगोळीची स्पर्धा आहे, तुम्ही इकडे येऊन बसा. राईट. हे 5 जण काय करतील? तेच आपली वेन डायग्राम डिफाईन करतील. म्हणजे जे काय सेपरेट काढण्याची मेथड असते, सर्क्युलर मध्ये काढू शकतो, स्क्वेअर मध्ये काढू शकतो, कुठेही. म्हणजे ए जो संच आहे तो संच दिलाय की आपल्याला 1 2 3 4 5 या संख्यांचा संच आहे, त्या मुलींचा संच आहे. त्यावरून त्यांना एका गोल रिंगणात घेऊन लिहिलं, त्याला नाव दिलं डायग्राम ए. काय नाव दिलं? डायग्राम ए. त्यामध्ये 1 2 3 4 5 हे 5 मुली त्या रिंगणात जाऊन बसतील, त्यालाच आपल्याला संच ए म्हणता येते. आणि या सर्व मेथडला काय म्हणता येते? वेन डायग्राम काढण्याची पद्धत. राईट. इतकं सोपं आहे. वेन डायग्राम म्हणजे काहीच नाही, फक्त सेटला एका डायग्राम मध्ये प्रेझेंट करणं, बस यालाच वेन डायग्राम म्हणतात. क्लिअर. आता आपण पुढे चलू शकतो. पुढे काय आहे आपल्याकडे? सबसेट. बघूया. ओके. आता आपल्याला काय समजून घ्यायचंय? सबसेट काय असतो ते समजून घ्यायचं. सबसेट म्हणजे काय? एखादा मोठा पार्ट असेल, त्याच्या मोठ्या पार्टमध्ये एखादा छोटा तुकडा असणं, त्याला सबसेट असं म्हणतात. जसं की एका झाडाचं पान हे त्या झाडाचा सबसेट आहे. बरोबर. जसं की आपण आपल्या घराचे सदस्य आहोत, म्हणजे आपण आपल्या घरच्या फॅमिलीचे सबसेट आहोत, म्हणजे त्याचा एक छोटासा भाग आहोत. हेच आपल्याला शिकायचंय. गणिताच्या मेथडमध्ये काय म्हणते ते अगोदर समजून घेऊ. इफ ए अँड बी आर 2 गिवन सेट. समजा हे 2 सेट आहेत. अँड एव्हरी एलिमेंट ऑफ बी, बी चा प्रत्येक एलिमेंट इज ऑल्सो अन एलिमेंट ऑफ सेट ए. बी चा प्रत्येक एलिमेंट हा ए मध्ये प्रेझेंट असला पाहिजे. सो सेट ए, दॅन बी इज द सबसेट ऑफ ए. म्हणूनच बी ला ए चा सबसेट म्हणता येते. विच इज सिम्बॉलिकली रिटन ॲज बी इज ए सबसेट ऑफ ए. याला काय वाचवायचंय? बी इज अ सबसेट ऑफ ए. थोडंसं यू आहे ते थोडंसं क्रॉस करून लिहायचं आणि खाली बरोबरचं साइन असेल सेट ऑफ ए. इट इज रीड ॲज बी इज अ सबसेट ऑफ ए. याचा अर्थ काय? समजा एका फॅमिलीमध्ये 8 मेंबर आहेत. किती मेंबर आहेत? 8. 1 ते 8 असेल त्यांना नंबर आहे. त्याच मेंबरपैकी एक लहान मुलांचा संच आपण घेतला. लहान मुलांची नावं 2 4 6 8
असं आपण समजू शकतो, समजायला काय हरकत नाही. म्हणजे ते लहान मुलं त्या मोठ्या फॅमिलीचे सदस्य आहेत. याचाच अर्थ तो बी संच हा ए संचाचा सबसेट आहे. त्यालाच आपल्याला काय लिहायला सांगितलंय, बी इज ए सबसेट ऑफ ए असं आपण त्याला लिहू शकतो. राईट, इथपर्यंत क्लिअर. पुढे काय म्हणते, एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी, सेट बी चा प्रत्येक एलिमेंट इज अ सेट ऑफ एलिमेंट ऑफ सेट ए. सेट ए मध्ये तो प्रेझेंट असला पाहिजे हे बोललो. त्याला बी इज अ सबसेट ऑफ ए लिहितात, हे पण झाले. दिस कॅन बी रिप्रेझेंट बाय वेन डायग्राम ॲज अबोव. जी वेन डायग्राम आहे आता ती कशी निघणार, समजा ही पूर्ण आपली फॅमिली आहे. त्यामध्ये मेंबर काय म्हणले, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 असे 8 मेंबर त्या फॅमिलीमध्ये राहतात असं आपल्याला समजाले की ए हा सेट आहे, त्याला ए नाव देऊ शकता. राईट, पूर्ण फॅमिली कशी आहे, ए फॅमिली आहे, त्यामध्ये 8 मेंबर आहेत. पण त्यामध्येच एक छोटीशी फॅमिली आहे, कोणती, 2 4 फॅमिली नाही, गट आहे, 2 4 6 आणि 8चा. मी काय करतो, 6 आणि 8ला एका जागी लिहूत, जेणेकरून 6 आणि 8 हे 5 थोडंसं बाजूला, हे थोडंसं सेपरेट आहे. मग यांचा एक लहान मुलांचा संच मी काढला, त्यामध्ये घेतले 2 4 6 8. आता पुस्तकामध्ये असं दिले नाही, पुस्तकामध्ये एकदम गोल चिटूक वर्तुळ काढून त्यामध्ये हे गट बसवलेत. त्या सेटला नाव काय दिलंय, बी. राईट, म्हणजे एक मोठ्या फॅमिलीचा छोटा तुकडा हा त्या मोठ्या फॅमिलीचा काय असतो, सबसेट असतो. हे आपल्याला समजायले. असे बरेच उदाहरण आहेत. जसे की आपला पूर्ण भारत देश आहे, पूर्ण भारत देश, त्या भारत देशामध्ये एक छोटा तुकडा आहे महाराष्ट्राचा. म्हणजे महाराष्ट्र हा भारत देशाचा कसा आहे, सबसेट आहे. पण त्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक छोटासा जिल्हा आहे आपला, तो जिल्हा सुद्धा तो महाराष्ट्राचा सबसेट आहे. त्या जिल्ह्यामध्ये एक तालुका आहे, याचा अर्थ की तो तालुका त्या जिल्ह्याचा सबसेट आहे. त्या तालुक्यामध्ये आपलं गाव आहे, याचा अर्थ असा आपलं गाव त्या तालुक्याचा सबसेट आहे. फक्त मिनिंग एवढाच, त्या मोठ्या संचाचा एक छोटासा तुकडा त्यालाच लिहायचंय आपल्याला, बी इज ए सबसेट ऑफ ए. बस एवढीच कन्सेप्ट आहे सबसेटमध्ये, बाकी दुसरं तिसरं काही नाहीये. छोटासा तुकडा समजून घेणं, छोटासा भाग समजून घेणं आणि त्यालाच आपल्याला गणिताच्या लँग्वेजमध्ये यूज करणं, याला सबसेट म्हणतात. गणिताच्या भाषेत बोललं तर ए अँड बी आर गिवन 2 सेट्स अँड एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी, सेट बी चा प्रत्येक एलिमेंट हा ए मध्ये प्रेझेंट असावा, तेव्हाच आपल्याला बी इज ए सबसेट ऑफ ए असं लिहिता येते. अन्यथा आपल्याला लिहिता येत नाही. तर चला तर मग सबसेट समजून घेतल्याच्या नंतर आता आपण वळूया आपल्या पेज क्रमांक 8 वर. पेज क्रमांक 8 वर काय दिले बघा. पेज क्रमांक 8 वर काय ऍक्टिव्हिटी दिल्यात त्या आपल्याला घ्यायच्या नाहीयेत. डायरेक्ट आपण चलू शकतो आपल्या युनिव्हर्सल सेट पेज क्रमांक 9 वर. चला तर मग सेट काय असतो, अगोदर तर काय करूत आपण डेफिनेशन वाचून घेऊत, नंतर आपण बोलू. काय म्हणते डेफिनेशन, थिंक ऑफ अ बिगर सेट विच विल बी अकोमोडेट ऑल द गिवन सेट अंडर द कन्सिडरेशन विच इज जनरल इज नोन ॲज युनिव्हर्सल सेट. म्हणजे एक असा मोठ्यात मोठा संच घ्यायचा आहे की त्या संचामध्ये जे काय आपली कंडिशन आहे, कन्सिडरेशन आपण तयार केले, त्या कन्सिडरेशनवर जेवढे काही संच तयार होतील ते त्या एकाच संचामध्ये एकाच सेटमध्ये आपल्याला दिसतील. मग काय, त्याच्या खाली एक उदाहरण दिले बघा. समजा तुमच्या शाळेतील मुलांचा संच, मुलांचा म्हणता येणार नाही, विद्यार्थ्यांचा संच, जेणेकरून त्यामध्ये मुलं येतील आणि मुली येतील. समजा एक असा संच आहे, त्या संचामध्ये तुम्ही 9वीच्या किंवा पूर्ण तुमच्या शाळेमधील विद्यार्थ्यांचा संच घेतला. त्याच्यामध्ये मग तुमची शाळा पहिलीपासून असेल तर पहिलीचे विद्यार्थी येतील, तुमची शाळा 10वी पर्यंत असेल तर 10वीचे विद्यार्थी येतील. तुमच्या शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थी शिकणारा, मुलगा असो मुलगी असो, अपंग असो किंवा कोणत्याही क्लासमध्ये असो, कोणत्याही तुकडीमध्ये असो, तो या ए संचामध्ये येणारच आहे. राईट, मग आता त्याच कन्सिडरेशनवरून जे काय आपण कन्सिडरेशन केलंय त्यामध्ये एक उदाहरण घेऊया की तुमच्या शाळेमधील एक मुलांचा संच सेपरेट काढला. समजा सी एक संच आहे, तुमच्या शाळेमधील मुलींचा एक संच काढला. म्हणजे मुलं सुद्धा हे तुमच्या शाळेमधलेच आहेत आणि मुली सुद्धा तुमच्या शाळेमधलेच आहेत. म्हणजे हे दोन्हीही संच ये ह्या संचामध्ये बसतात. किंवा असे तुम्ही कोणतंही कन्सिडरेशन घ्या, ते सर्व कन्सिडरेशन ह्या ये या संचामध्ये जाऊन बसतात. म्हणजे युनिव्हर्सल सेटला आपण एक बॉस म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, बॉस. जेणेकरून
त्या युनिव्हर्सल सेटमध्ये तुम्ही कन्सिडरेशन काहीही करून जर तयार काढलात तर त्या युनिव्हर्सल सेटच्या बाहेर कोणताही सेट जाणार नाही, त्यालाच सेटला आपल्याला युनिव्हर्सल सेट म्हणता येते. अजून एक उदाहरण सांगू, पुस्तकाच्या बाहेरचं उदाहरण सांगू. जे काय आता शिकलोत आपण, समजा तुमचं छोटंसं गाव आहे, ते गाव तुमच्या तालुक्यात आहे, राईट, पण तो तुमचा तालुका तुमच्या जिल्ह्यात आहे, बरोबर, इथपर्यंत क्लिअर. पण तो तुम्ही जो काही जिल्हा घेतला तुमचा, नांदेड असेल, जालना असेल, परभणी असेल, तो जिल्हा आपल्या महाराष्ट्रात आहे, हा या ना, राईट. म्हणजे समजा मी एक संच घेतला की भारतामध्ये असणाऱ्या राज्यांचा संच, तर त्या भारतामधल्या बी फॉर भारत, त्या भारतामध्ये एक महाराष्ट्र नावाचं राज्य आहे, एम फॉर महाराष्ट्र. त्या महाराष्ट्र राज्यामध्ये एन फॉर नांदेड नावाचा एक जिल्हा आहे, राईट. त्या नांदेड जिल्ह्यामध्ये एल फॉर लोहा नावाचा एक तालुका आहे आणि त्या लोहा तालुक्यामध्ये के फॉर किवळा नावाचे एक गाव आहे. असं आपल्याला म्हणजे भारताचा जो काही संच घेतलाय त्या संचाला आपल्याला युनिव्हर्सल सेट म्हणता येते. जेणेकरून त्या एका संचामध्ये जे काही संच घेणार तुम्ही, महाराष्ट्र असेल, तुमचा जिल्हा असेल, तालुका असेल, जसं जेवढा जेवढा छोटा पार्ट करणार ते पूर्ण ह्या भारतामध्ये जाऊन बसणार. म्हणजे युनिव्हर्सल सेट असं काम करते जेणेकरून त्यामध्ये सर्व तुमचे सेट येऊन बसतात. यालाच आपल्याला युनिव्हर्सल सेट म्हणता येते. अजून एक उदाहरण घेऊया. समजा आता दुसरे एक उदाहरण घेणार आहे बघा मी. समजा आता याला वेन डायग्राम मध्ये समजून घेऊ, याला मी जे काय आकृती काढणार त्यामध्ये समजून घेऊ. समजा हा एक संच आहे, त्यामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, आपल्या शाळेमधील ऑल स्टुडंट इन युअर स्कूल हू प्ले क्रिकेट, जे काही विद्यार्थी क्रिकेट खेळतात त्यांचा एक संच तयार केला. आता जेवढे क्रिकेट खेळतात म्हणजे त्यांना त्यांची क्रिकेट टीम तर बनवता येत नाही, म्हणजे जेवढे काही विद्यार्थी क्रिकेट खेळतात त्यापैकी 11 जण निवडून, काही मोजके जण निवडून त्यांची एक टीम तयार करावी लागते, म्हणजे टीम ऑफ क्रिकेट प्लेयर. यामध्ये कुठेतरी एक छोटासा एक पार्ट असेल टीम ऑफ क्रिकेट प्लेयरचा. म्हणजे हा रेक्टँग्युलर जो पार्ट आहे तो काय असेल, ऑल स्टुडंटचा असेल, त्याला सेट ए म्हणू शकता. आणि त्या ऑल स्टुडंट मधून काही मोजकेच स्टुडंट असतील जे की आपल्याला क्रिकेट प्लेयरसाठी 11 प्लेयर आपण निवडले. समजा त्या 11 पोरांची टीम ही बी टीम आहे. याचा अर्थ असा म्हणजे ए इज अ सबसेट, सॉरी, ए इज अ युनिव्हर्सल सेट ऑफ बी, ए इज अ युनिव्हर्सल सेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ ए, असे दोन कॉन्क्लुजन आपल्याला लिहिता येतात. म्हणजे बी हा संच ए मध्ये आहे हे तर आपण मागील प्रिव्हियस मध्ये शिकलो, बी इज अ सबसेट ऑफ ए हे आपल्याला लिहिता येते. पण युनिव्हर्सल सेट मध्ये तो संच आला म्हणजे ए ला आपल्याला युनिव्हर्सल सेट म्हणता, म्हणजे ए ला आपल्याला युनिव्हर्सल सेट म्हणता येते. आता यापुढे काय, म्हणजे पुढे आपल्याला काय बोलता येते बघा. नेक्स्ट पेजवर, पेज नंबर 10 वर बघा. जनरली द युनिव्हर्सल सेट, म्हणजे जे काय जनरली युनिव्हर्सल सेट आहे तो डिनोटेड बाय यू, कशाने डिनोट करायचा आहे, कॅपिटल यू ने डिनोट करायचा, डिनोटेड बाय यू. अँड इन अ वेन डायग्राम इट इज रिप्रेझेंटेड बाय रेक्टँग्युलर, राईट, राईट, रेक्टँग्युलर तो आपल्याला डिनोट करायचा. म्हणजे जो युनिव्हर्सल सेट असेल तो एका चौकोनात दाखवायचा आणि त्याला कॅपिटल यू ने डिनोट करायचं. कशाने डिनोट करायचंय, कॅपिटल यू ने. आता युनिव्हर्सल सेट समजून घेतल्याच्या नंतर आपल्याला शिकायचंय कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. चला तर मग ते बघू. चला ठीक आहे. आता काय करूया आपण, कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट ही काय भानगड आहे ते अगोदर समजून घेऊ. अगोदर तर काय करूया, जे काय दिले ते वाचून घेऊ. सपोज आता तुम्ही पेज क्रमांक तुमच्या 10 वर असाल, 10 वर एक कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट असा एक पॉइंट दिलाय. सपोज यू इज अ युनिव्हर्सल सेट. आता यू एक युनिव्हर्सल सेट आहे. इफ बी इज अ सबसेट ऑफ यू, त्या युनिव्हर्सल सेट पैकी एक बी नावाचा एक छोटा तुकडा आहे. आता ही डायग्राम नाहीये, मी मनानं सांगायलो. देन द सेट ऑफ ऑल एलिमेंट इन अ यू विच आर नॉट इन द सेट बी इज कॉल्ड द कॉम्प्लिमेंट ऑफ अ बी. इट इज डिनोटेड बाय बी डॅश और कॉम्प्लिमेंट ऑफ अ बी, असं त्याला वाचवायचं. आता हे तर काय समजलं नसेल तर मी सांगतो ऐका. म्हणजे समजा तुमच्याकडे एक झाड आहे, कोणतं तरी एक लिंबाचं झाड आहे. आता लिंबाचे पानं काय असतील, त्या झाडाचे सबसेट असतील, बरोबर. लिंबाचे पानं त्या लिंबाच्या झाडाचे सबसेट असतील. आता मी काय केलं, एक आंब्याचं पान आणलं. आंब्याचं पान त्या लिंबाच्या झाडाचं सबसेट असेल का, नाही. मग त्यालाच त्या आंब्याच्या पानाच्या संचालाच काय म्हणायचंय, कॉम्प्लिमेंट म्हणायचं. काय म्हणायचंय, कॉम्प्लिमेंट. जे की त्या सेटमध्ये नाहीये, ते बाहेरून कुठेतरी आलंय. युनिव्हर्सल सेटमध्ये आहे पण त्या लिंबाच्या झाडाच्या पानाच्या सेटमध्ये नाहीये. आता हे झालं उदाहरण बाहेरचं.
आता इथलं उदाहरण बघू. इथं काय म्हणते, एक सेट आहे यू नावाचा, त्यामध्ये एलिमेंट आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 पर्यंतच्या संख्या आहेत त्याचे काय आहेत, एलिमेंट आहेत. पण दुसरा एक सेट दिला ए नावाचा, त्यामध्ये संख्या आहेत 2 4 6 8 10. या ए मधल्या पूर्ण संख्या युनिव्हर्सल मध्ये आहेत. 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 10 8 पण आहे आणि 10 पण आहे. म्हणजे ए इज अ सबसेट ऑफ यू आपल्याला म्हणता येते. पण अशा संख्या मग यांचं काय करायचं, 1चं काय करायचं, 3चं काय करायचं, 5चं 7चं आणि 9चं, जे की त्या ए मध्ये नाहीत. मग अशा संख्याला एक संच तयार केला, अशा संख्यांचा जे की ए मध्ये नाहीयेत त्या लिहिल्या 1 3 5 7 आणि 9. म्हणजे ए मध्ये नाहीत पण युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत, अशा सेटला कॉम्प्लिमेंट ऑफ ए किंवा बी डॅश किंवा कॉम्प्लिमेंट ऑफ बी आपल्याला लिहिता येते. आणि वेन डायग्रामवर कसं असेल, रेक्टँगलमध्ये आपण युनिव्हर्सल सेट दाखवला, त्यामध्ये पूर्ण संख्या आहेत. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8 आहे, 9 आणि 10 हे पूर्ण रेक्टँगलमध्ये आहेत. पण त्यांचाच एक छोटा तुकडा घेतला, त्यामध्ये फक्त 2 4 6 8 आणि 10 लिहिले, तो सेट झाला एचा. म्हणजे जे बाहेर आहेत, आता जे बाहेर आहेत, उरलेला जो भाग आहे, याला आता डायग्राम असल्यामुळे मी याला रंगीन करू शकतो, गिरवू शकतो. जो मी रेषा मारलेला थोडासा खराब केलेला भाग आहे, तो गोलाकार सोडून तो भाग काय झाला, ए डॅश झाला. काय झाला, कॉम्प्लिमेंट ऑफ ए झाला. याचा अर्थ असा, ए मध्ये नसलेल्यांचा संच कॉम्प्लिमेंट ऑफ ए म्हणून ओळखायचा आहे आणि ए मध्ये असलेल्यांचा संच तर एच असेल. मिनिंग पुढे आपल्याला काय करायचंय, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट समजलं, युनिव्हर्सल सेट समजला, सबसेट समजले. हे तिन्ही सेट तुम्ही व्हिडिओ एकदा नाही दोनदा बघा, पण समजूनच घ्या. या एकाच व्हिडिओमध्ये मी तिन्ही पार्ट दाखवलेत, थोडंसं कन्फ्यूज होईल, पण वहीमध्ये नोट करा, स्क्रीनशॉट घ्या, एकदा दोनदा लिहून घ्या, समजण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कोणाला याची मदत होत असेल तर ते सुद्धा सबस्क्राईब करा. आता पुढचा पार्ट आपल्याला बघायचा. पुढचा पार्ट असेल पेज क्रमांक 11 वरील प्रॅक्टिस सेट मधील काही क्वेश्चन आपल्याला घ्यायचे. चला तर मग आपण चलूया पेज क्रमांक 11 वरील प्रॅक्टिस सेट 1.3 वर. 3. चला तर ठीक आहे. आता आपण काय लिहिलंय, प्रॅक्टिस सेट 1.3 मधील फर्स्ट क्वेश्चन लिहिलाय, इफ ए इज इक्वल्स टू ए बी सी डी ई, बी इज इक्वल्स टू सी डी ई एफ, सी इज इक्वल्स टू बी अँड डी, डी इज इक्वल्स टू ए अँड ई, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू अँड फॉल्स. याचा अर्थ असा, जे काही 4 आपल्याला सेट दिलेत, त्या सेटवरून जे आपल्याला 6 रिलेशन दिलेत, ते कोणकोणते रिलेशन ट्रू आहेत, कोणकोणते रिलेशन फॉल्स आहेत, चूक आहेत का बरोबर आहे, तेवढं आपल्याला लिहायचं. आता मी जास्त पार्ट काय लिहिला नाही यामध्ये, फक्त आन्सर मधील गिवन पार्ट तुम्हाला लिहायचं आहे आणि हे ट्रू ऑर फॉल्स हे आपण समजून घेऊया. पहिलं रिलेशन काय दिलंय, सी इज अ सबसेट ऑफ बी. याला वाचवायचं काय सांगितलंय, सी इज अ सबसेट ऑफ बी. आता आपलं काम काय की सी मधले हे एलिमेंट हे बी मध्ये आहेत का हे चेक करायचंय. सी मध्ये किती आहेत एलिमेंट, बी अँड डी. बी अँड डी हे एलिमेंट टोटली बी मध्ये अवेलेबल आहेत का, बी अँड डी. अगोदर तर काय करणार, आपले जे काही सर्व सेट आहेत ते सर्व व्यवस्थित लिहिले का हे चेक करणं आपलं काम. आता बी अँड डी हे सर्व सेट अवेलेबल आहेत का, डी आहे पण बी आहे का, नाही. म्हणजे आपलं जे फर्स्ट रिलेशन आहे, पहिलंच रिलेशन आहे, ते चूक दिलंय, म्हणजे फॉल्स दिलंय, म्हणून आपल्याला लिहिता येते फॉल्स. राईट. दुसरं रिलेशन सुद्धा तुम्ही करू शकता. ए मधले सर्व एलिमेंट हे डी मध्ये आहेत का, ए चे सर्व एलिमेंट ए बी सी डी ई हे 5 एलिमेंट डी मध्ये आहेत का, नाही. 5 मध्ये फक्त 2च आहेत, ए आणि ई. म्हणजे दुसरं रिलेशन सुद्धा फॉल्स आहे, चूक आहे, म्हणून आपल्याला लिहिता येते. तिसरं रिलेशन, डी मधले सर्व एलिमेंट बी मध्ये आहेत का, डी मध्ये फक्त 2च एलिमेंट आहेत, ए आणि ई, आणि ए आणि ई हे पूर्ण एलिमेंट बी मध्ये आहेत का चेक करायचं. इथे ई आहे पण ए आहे का, नाही. म्हणजे तिसरं रिलेशन सुद्धा फॉल्स आहे. चौथं रिलेशन बघू, डी इज ए सबसेट ऑफ ए आहे का चेक करायचंय. म्हणजे डी मधले सर्व एलिमेंट ए मध्ये आहेत का, ए अँड ई म्हणजे आहेत. आता कुठं आपलं चौथं रिलेशन ट्रू आलेलं आहे. राईट. चौथं रिलेशन ट्रू आलं, फक्त एक. पाचवं रिलेशन, बी इज अ सबसेट ऑफ ई, ए. बी मध्ये सर्व एलिमेंट हे ए मध्ये आहेत का, बी मध्ये सी डी ई एफ, सी डी ई पण एफ आहे का, नाही. म्हणजे बी इज ए नॉट सबसेट ऑफ ए. म्हणजे आपलं पाचवं रिलेशन चूक आहे,
फॉल्स आहे म्हणून आपल्याला लिहिता येते. 6वं रिलेशन बघा, सी इज अ सबसेट ऑफ ए. याचा जर होत असेल तर सी मधले सर्व एलिमेंट ए मध्ये अवेलेबल पाहिजे. बी अँड डी, बी पण आहे डी पण आहे ए मध्ये, म्हणजे सी इज अ सबसेट ऑफ ए इज ए ट्रू पार्ट. देअरफॉर हे पूर्ण 6 रिलेशन पैकी फक्त 2 एलिमेंट आपल्याला 2 एलिमेंट ट्रू आलेले आहेत, 2 रिलेशन ट्रू आलेले आहेत. म्हणून हे झाला आपला पहिला प्रश्न. एकदम सोपा प्रश्न होता. फक्त कोणतं चूक आहे कोणतं बरोबर आहे एवढंच फक्त आपल्याला लिहायचं. चला तर मग आता घेऊया आपण आपला दुसरा क्वेश्चन. चला तर मी काय केलंय, आपला 1.3 मधला नंबर 2चा क्वेश्चन अगोदर लिहिला आणि उत्तराचा जेवढा गिव्हन पार्ट आपल्याला लिहिता येईल तेवढा पार्ट फक्त लिहून ठेवलाय. प्रश्न काय म्हणतो तो अगोदर समजून घेऊ. टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 20. 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांचा एक नॅचरल नंबर असलेला एक युनिव्हर्सल सेट घ्यायचा आहे, जे की मी यू बरोबर 1 2 3 4 असं 20 पर्यंतच्या संख्या 18 19 20 लिहून ठेवल्या. हे झालं युनिव्हर्सल सेट. नेक्स्ट, शोन एक्स अँड वाय युझिंग वेन डायग्राम. वेन डायग्रामचा यूज करून हे आपल्याला शो करायचं. हे मी कसं लिहिलं हे तुम्हाला समजून सांगतो. सर्वात अगोदर तर काय गिव्हन, एक्स ची किंमत काय दिली, एक्स इज अ सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर बट एक्स इज ग्रेटर दॅन 7 अँड लेस दॅन 15. म्हणजे एक्स ही अशी संख्या आहे जे की 7 पेक्षा मोठी असेल पण 15 पेक्षा लहान असेल. ही एक्स ची संख्या एक्स या संचामध्ये आपल्याला लिहायचं आहे. मग एक्सचा संच मी काय लिहू शकतो, एक्स मध्ये संच अशा येतील ती 7 पेक्षा मोठ्या संख्या असतील. 7 पेक्षा मोठी संख्या असलेली 8 9 8 9. आता एक्स कसा लिहायचा आहे, 7 पेक्षा मोठ्या लिहायच्यात पण 15 पेक्षा लहान लिहायच्यात. म्हणजे 8 ते 14 पर्यंतच्या संख्या आपण इथं लिहू शकता. 8 9 10 11 12 13 14. राईट. 15 लिहू शकतो का, नाही, कारण 15 पेक्षा लहानच संख्या हे आपल्याला एक्स सेट मध्ये लिहायच्या. हा झाला एक्स सेट. आता वाय सेट काय म्हणतो, वाय इज अ सेट ऑफ वाय. हे मी लिहिलंय गिव्हन पार्ट मध्ये. इज अ प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. हे सोपं आहे. 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या आपल्याला प्राईम नंबर म्हणजे 1 ते 20 पर्यंतच्या संख्या लिहून घ्यायच्या. 1 ते 20 पर्यंतच्या संख्या आपल्याला माहित आहेत 2 3 5 7 11 13 17 आणि 19 ह्या संख्या आपण वाय सेट मध्ये लिहिल्या. आता हे तिन्ही टर्म, हे यू वाला पण एक्स वाला पण आणि वाय वाला पण, हे तिन्ही सेट मला वेन डायग्राम मध्ये दाखवायचं. मी अगोदर काय लिहिलं, यू मध्ये एक्स सेट काय लिहिता येतो तो लिहून घेतला आणि तो एक्स सेट लिहिते वेळेस मी लक्षात ठेवलंय की त्या एक्स सेट मध्ये असणाऱ्या 11 13 आणि 17 19 एक्स सेट मध्ये येतील का, नाही. मी काय केलं, त्या अगोदरचा संच मिटवला जेणेकरून तुमच्या पुढं तुमच्या समक्ष तुम्हाला पुढं बसून घेऊन मला वेन डायग्राम काढायचे. तर सर्वात अगोदर काय करणार, एक्स आणि वाय मध्ये कॉमन कोण आहे ते अगोदर नोट डाऊन करून घेणार. इथं 2 3 5 7 इथं 8 पासून संख्या स्टार्ट व्हायल्यात, म्हणजे 7च्या पुढची 11 इथं पण आहे इथं पण आहे, 13 इथं पण आहेत इथं पण आहेत, म्हणजे 11 आणि 13 हे कॉमन राहतील. बाकी सगळ्या संख्या हे अलग अलग बसतील. म्हणजे जो ए आणि बी मध्ये, हा ए सेट झाला हा बी सेट झाला. ए आणि बी मध्ये कॉमन पार्ट काय, हाय, आणि या कॉमन पार्ट मध्ये कोण बसतील, 11 आणि 13 बसतील. म्हणून मधल्या पार्ट मध्ये 11 आणि 13 आपण लिहू शकतो. आता बोलणार ए सेट बद्दल. ए या संचामध्ये 11 आणि 13 सोडून बाकीच्या सगळ्या संख्या या रिकाम्या पार्ट मध्ये बसतील. म्हणजे उरलं कोण, 8 9 10 12 आणि 14. 8 9 10 12 आणि 14 हे ए सेट मध्ये असतील. आता ए सेट मधल्या पूर्ण संख्या ए सेट मध्ये बसल्या. आता बी सेट मध्ये ज्या संख्या लिहायच्या ज्या 11 आणि 13 सोडून या रिकाम्या जागेत बसतील. आता 11 आणि 13 सोडून कोण आहेत, 2 3 5 7 2 3 5 7, नंतर 17 आणि 19 17 आणि 19 ही झाली आपली वेन डायग्राम. सोपी आहे. म्हणजे युनिव्हर्सल सेटमध्ये आपण सेट ए पण दाखवला, युनिव्हर्सल सेटमध्ये आपण सेट बी पण दाखवला. सॉरी, याला ए आणि बी नाव नसता काय नाव आहेत, एक्स आणि वाय असे नाव आहेत. राईट. सोपा पार्ट आहे. वेन डायग्राम सुद्धा चेक करायचे की दोघांमध्ये कॉमन कोण आहे. अगोदर कॉमन वाले पार्ट यांना बसवायचे, नंतर बाकीचे पार्ट तुम्ही बसवू शकता. अशा प्रकारे हा झाला आपला दुसरा क्वेश्चन आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला एवढंच शिकायचंय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा कोणी नवीन असाल तर. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय घ्यायचं बरं, 1.3 मधील तिसरा क्वेश्चन आणि त्याच्या पुढचे क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच घेऊया. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.